गुळाचा चहा प्रत्येकाला खूप आवडतो, पण प्रत्येकजण गुळाचा चहा करताना विचार करतो की हा चहा दूध टाकल्यानंतर फुटतो, तर मग हा चहा करायचाच नाही. याऐवजी आपण साखरेचा चहा प्यायचा. पण असं करू नका. गुळाचा सुद्धा चहा न फुटता कसा बनवायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे, म्हणजे तुमचा गुळाचा चहा दूध टाकल्यानंतर आणि आलं टाकल्यानंतर सुद्धा फुटणार नाही. इथे मी 3 कप गुळाचा चहा बनवणार आहे. यासाठी एका पातेल्यामध्ये 2 कप पाणी टाकून घेत आहे. हे पातेलं आपण गॅसच्या शेगडीवरती ठेवून घेऊया. गॅसच्या शेगडीवरती पातेलं ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टीस्पून चहा पावडर टाकून घ्यायची आहे. चहा पावडर टाकल्यानंतर यामध्ये आपण 2 टेबलस्पून गूळ टाकून घेऊया. इथे आपण 3 कप चहा बनवत आहोत, यासाठी 2 टेबलस्पून फोडून घेतलेल्या गुळाचा वापर करत आहे. गॅसच्या दुसऱ्या शेगडीवरती दूधसुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे दूध आणि चहा सारख्या प्रमाणामध्येच आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 टीस्पून किसून घेतलेलं आलंसुद्धा टाकलेलं आहे. चहाला छान अशी उकळी येत आहे, बघू शकता. चहासाठी गूळ वापरताना हा गूळ थोडासा चिरून घ्यायचा, नाहीतर ठेचून घ्यायचा, नाहीतर गुळाची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. यामुळे चहा फार जास्त गोड होत नाही आणि परफेक्ट प्रमाण गुळाचं आपल्याला घेता येतं. आता यामध्ये आपण दूधसुद्धा टाकून घेऊया. कडकडीत उकळलेलं दूध आहे आणि हे दूध आपण या चहामध्ये टाकून घेऊया. चहामध्ये दूध टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. चहा खालचा गॅस बंद केलेला आहे आणि आणखी यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. या चहामध्ये पूर्णपणे 1 कप इतकं दूध मी टाकून घेत आहे. बघू शकता तुम्ही, आपण या चहामध्ये दूध टाकल्यानंतर सुद्धा आपला चहा फुटलेला नाही. याचा अर्थ असा आहे की जेव्हा गुळाचा चहा बनवता तेव्हा त्यामध्ये गरम दुधाचाच वापर करा आणि चहामध्ये दूध टाकल्यानंतर फार जास्त उकळत बसू नका. लगेच गॅस बंद करा. बघू शकता, आपण तयार केलेला गुळाचा चहा अजिबातही फुटला नाही आणि अतिशय चविष्ट असा चहा तयार झाला आहे. हा चहा हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा. शरीराला उष्णता देणारा हा चहा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चहा नक्की बनवून बघा. अजिबातही हा चहा फाटणार नाही. व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत.